केचीधामला गेलो. केचीधामला गेलो तर मला कोणी सांगितलं तिथे कंबल घालायचं त्यांना आणि त्यांना लाडू आवडतात बुंदीचे हे ते. माझ्या मुलीला स्वप्नातून त्याने सांगितलेलं की तू जिलेबी घेऊन ये. ओके. मला काय सांगितलं नाही. मी म्हटलं चला हनुमान जी के अवतार है आपण मोतीचूर के लड्डू लेके जाएंगे. आणि आम्ही गेलो तिकडे. काही रशबिश काही नव्हतं. आरामात दर्शन वगैरे केले. मी शॉल घातली त्यांना. मी म्हटलं एवढा ब्लँकेट बॉम्बेला तर काही गरज लागत नाही ब्लँकेटची. मग आपण त्या उगीच आपला रॅप करून बेडमध्ये घालू मग त्याला काय कीड लागलं काय झालं वापरणार नाही तर शॉल घेऊया. शॉल तर आपण कुठेही वापरू शकतो. ते झालं आणि मी बाबांकडे बघितलं तर मी म्हटलं की आता मनात विचार केला की हे काय चमत्कार करून दाखवणार आहेत. तर ना क्युरॉसिटी वाढली की आता हे कुठले चमत्कार करून दाखवणार बघूया. आणि दर्शन झाले आणि आम्ही पायऱ्या चढतोय तर एक लेडी तिने ब्लॅक कलरचा इथपर्यंत बंद गळ्याचा ब्लाऊज घातला होता. काळ्या रंगाची साडी विथ गोल्ड सिल्वर बॉर्डर. गळ्यात तिने रुद्राक्षी माळ घातलेली. रुद्राक्ष की मणीची माळ होती. आणि तिच्याबरोबर एक मुलगा होता. 14-15 वर्षाचा मुलगा असेल तो होता. आणि आम्ही पायरी चढतोय आणि ती माझ्या बाजूला चढते आणि मला म्हणते बेटी मेरे को थोडा प्रसाद देगी क्या. मेरा ना सारा प्रसाद बंदर खा गए. ती काही माकडं खूप आहे. तर मी म्हटलं हां मैं देती हूँ ना. मी डबा उघडला त्यातला एक मोतीचूरचा लाडू काढून त्यांना दिला. अख्खा तोंडात टाकलं त्यांनी. मला वाटलं आवडत असेल. मला म्हणते पहिल्यांदा आलीस का हिंदीमध्ये. पहली बार आई हो. म्हटलं हां. किधर रुकी हो. म्हटलं भीमताल में. तर मैं ना सामने जंगल में ना रेस्ट हाउस में रुकी हूँ. तो आ जाओ वहाँ मेरे पास चाय पीते हैं गप्पे मारते हैं. तर मला असं वाटलं की मी ह्या बाईला ओळखत नाही आणि आम्ही कधी ते आलो नाही आणि ते जंगलमध्ये म्हणते ते रेस्ट हाऊसमध्ये बाबा लुटलं बिटलं तर बरोबर आहे. तर मी म्हटलं तिला सांगितलं मैं ना बाद में मिलूंगी आपको असं सांगितलं. ती बोलली अच्छा ठीक आहे बेटा. आणि आम्ही ह्या साईडला आलो. त्यांची जीवनी वगैरे मला घ्यायची होती. माझ्या भावासाठी ब्लँकेट वगैरे घ्यायचं होतं. ते सगळं आम्ही घेतलं. आणि मी म्हटलं बाबांनी मला दर्शन कसे नाही दिले यावेळी. काही असं मतलब डिफरंट माझ्याबरोबर झालं नाही. म्हटलं एवढे मी त्रास घेऊन आली. मी कशी रगडत आली मला असं माहिती आहे. आणि म्हटलं तुम्हीच चमत्कार केला नाही असं कसं. मी म्हटलं ठीक आहे अजून मला अजून भक्ती करावी लागेल असं माझ्या मनात मी विचारलं. मी तुम्हाला सांगितलं ना मी सगळ्या सद्गुरूंबरोबर अशीच बोलते भांडते. जसं आपण मित्र का जाणं काय रे काय समजतो स्वतःला असं. तर मी जेव्हा बॉम्बेला आली ना तेव्हा मला एक अशी प्रचिती झाली का मी तर आलेलो तुला भेटलो पण तुला मी चहावर इन्व्हाइट पण केलं पण तू मला ओळखलंच नाही. मला सगळं रिकलेक्ट झालं आणि मी जे ढसा रडायला लागली. मी 4 दिवस रडत राहिली. मी माझ्या भावाला बोलवून सांगितलं त्याच्याही पुढे रडते आहे. माझ्याकडनं असं कसं चूक झाली. अजूनपर्यंत जेवढे पण सद्गुरूंकडे मी फर्स्ट टाईम गेली सगळ्यांनी मला दर्शन दिले आणि ह्यांनी पण दिले पण ह्यांचं मी चुकली कशी काय चूक झाली असेल माझी. पण मला हे माझ्याबरोबर होणं गरजेचं होतं कारण त्या काळात मी जरा खूप माझ्या अवतीभोवती जे माझे नातेवाईक रिलेटिव्स वगैरे होते त्यांच्यामुळे मी खूप दुखावली गेलेली. मला असं वाटलं की ह्या लोकांनी माझ्याशी असं का वागलं. मी एवढं केलं त्यांच्यासाठी मला माझ्याशी असे का वागले. तर म्हणतात ना एक मनामध्ये नफरत. जिधर नफरत होगी वहाँ गुरु कभी नहीं आएगा. और आपको नजर भी नहीं आएगा. आणि तेव्हा तेच झालं. आय वॉज इन दॅट स्टेज दॅट टाईम. म्हणून मी ओळखलं नाही. पण त्याने सांगितलं मी तर आलो होतो ना इन्व्हाइट पण केलं होतं.
आता मी म्हटलं मला तर काय पुन्हा निमकरोळी बाबा जायला कॅचीधाम जमणार नाही, तर आपण एक काम करूया, त्यांची जीवनीच वाचायला सुरुवात करते. हा. तर त्यांची जीवनी वाचली तर त्याच्यामध्ये ते आलं की बाबा जेव्हा महाराज जेव्हा जीवित होते तर समोर जंगलमध्ये रेस्ट हाऊसमध्ये ते जाऊन तिथे एक एक 2-2 दिवस आपल्या भक्तांबरोबर टाईम स्पेंड करायचे. ओके. तर मी म्हटलं आता हे खरोखर झालं. त्या बाईने पण मला तेच सांगितलं. रेस्ट हाऊसमध्ये. रेस्ट हाऊसचं ते फोटो मी क्लिक करून घेतले. त्याच्यानंतर मी एक दिवस अशी झोपली होती बेडवर, दुपारची वेळ होती, मग जवळजवळ 2-2:30 टाईम होता, आणि मी अशी पाठ करून अशी स्लायडिंगच्या जवळ पाठ करून ह्या बाजूला झोपलेली. तर मला असा भान झाला की माझ्या बाजूला कोणीतरी येऊन बसलं आहे. ते गादे डनलपचे असले की कसं कोण जाड माणूस बसला की ते डिप्रेस्ड होतात ना, आत जातात. असं काहीतरी आत गेलं. म्हटलं कोण बसलं असेल माझ्या बाजूला, घरात कोणी नाही, मी एकटी आहे. ओके. पण मला धीर झाला नाही की मी टर्न करून बघू का कोण आहे म्हणून. पण मी अशीच झोपून राहील, पण मला जाणवतंय की अजूनही कोणीतरी बसलं आहे. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की कुणीतरी माझ्यावरून मला बघतोय. म्हणजे कसं असं कोणी झोपलेलं असेल तर आपल्याला त्याला जर उठवायचं नसेल तर आपण असं वरून बघतो ना की ते डोळे उघडे आहेत का, डोळे उघडे आहेत का, जागी आहे का, झोपली आहे. असं त्याने डोकावून माझ्याकडे पाहिलं आणि त्यांची जी श्वास होती, ब्रेथ, ते मला लिटरली माझ्या गालावर फील होत होतं. म्हटलं हे काय स्वप्न नाही आहे, हे होतंय, घडतंय. आणि मग एकदम मी घाबरून सरळ झाली, कोणी नाही. त्या दिवशी रात्री जे मी अध्याय वाचत होती त्याच्यामध्ये आलं, मैं तो खिडकी से आया था, तू दरवाजे पे देख रही थी. मी म्हटलं हां असं कसं. मग मी म्हटलं नाही हे बाबाच होते, मी ओळखू शकली नाही त्यांना. त्याच्यानंतर एक ठिकाणी असं झालं की मला त्याने सांगितलं की हे बघ, तू मला जेव्हा पण माझं नाव घेशील मला प्रत्यक्ष समोर बघ, मी दिसणार तुला. ओके. पण हे गरजेचं होतं तुझ्या मनातून हे सगळं काढणं की तू ह्याने मला असं वागवलं, त्याने मला असं वागवलं. तू आता त्या लेवलवर नाही आहेस, वरच्या लेवलला गेली आहेस, तुला आता हे सगळं नाही करायचं आहे. ओके. नंतर मी निमकरोरी बाबांना सांगितलं की असं असं झालं आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांचा दुसरा अध्याय चालू केला त्याच्यामध्ये एका भक्ताने, एका मुलीने हेच इन्सिडन्स नरेट केलं की ती खूप आजारी होती आणि ती बेडवर झोपली होती आणि बाबा असेच बाजूला येऊन तिच्या बाजूला बसून तिला बरं करून गेले. अच्छा. म्हणजे प्रत्येक माझ्या अनुभवमध्ये देर वॉज अन एक्सप्लेनेशन इन दॅट बुक विच आय वॉज रीडिंग. म्हणजे आज काय झालं आहे आणि रात्री जे मी अध्ययन करायला बसायची त्याच्यामध्ये त्याचं उत्तर, आणि मी ते क्लिक करायची. आणि एका अध्यायामध्ये असं आलं की माझी एक भक्त होती, तिचं नाव रीटा होता. नाव पण तुमचं? रीटा ग्रीन्स. ओके. अमेरिकन होती. आता बाबांच्या जीवनीमध्ये रीटा नाव म्हटल्यानंतर नाही म्हणतात सुनीता, नीता, मीता, सुषमा, हे रीटा. माझी एक भक्त होती रीटा, मी ते पण क्लिक करून घेतलं. ओके. म्हटलं बाबा माझं नाव तुम्ही आपल्या जीवनीत घालून अमर करून टाकलं. करेक्ट. ह्याच्यापेक्षा जास्त मी काय मागणार तुमच्याकडे. बरोबर. माझा खांदा एवढा दुखायचा, जवळजवळ 6 महिने झाले होते. डॉक्टर म्हणे MRI काढा, हे काढा, ते काढा. तर माझ्या भावाने सांगितलं की झालं ना तुझं सगळं औषध पाणी करून, तू ना बाबांची ती शॉल अंगावर घाल आणि अंगावर घालून तू ते वाचतेस ना रोजचं, त्यांची पोथी ती वाच. आणि मी ते घातलं शॉल आणि मी पोथी वाचली. एक मला वाटतं 12-12:15 रात्रीचा टाईम होता. मी रात्रीचीच वाचते कारण दिवसभर
माझ्याकडे भरपूर काम असतं. आणि मला अशी डुलकी आली, तर मी पुस्तक उघडी आहे, झालं की मला आता इकडे विश्राम घ्यायचा आहे. हां. मी ती मार्किंग पण घातली ओके. की मी आता इथे हे बंद करणार. आणि मी फटकन म्हणतात ना, एक मला त्या झोप आली. हां. सेकंडमध्ये झोप आली. तर मी माझं डोकं त्या पुस्तकावर आपटलं, त्या पोथीवर. मी एकदम जागी झाले. म्हटलं अरे एवढा वेळ झाला, मला तर झोपायला पाहिजे. तर मी ते शॉल काढला आणि माझ्या लक्षातच नाही की ते शॉल घातलं कशाला होता. ओके. ते रॅप वगैरे करून मी पुन्हा ते हां. कबडमध्ये ठेवून दिलं. सकाळी उठल्यानंतर मला असं वाटलं अरे ती पेन कुठे गेली. दिस नो पेन. प्रत्येक ह्याच्यामध्ये मला नीमकरोळी बाबांनी येऊन आज तुझ्याबरोबर हे घडलं आहे ना, हे बघ पोथीमध्ये तुला तेच सापडणार ते उत्तर. ओके.